आपले हे मणिपूरचे मित्र आहेत. आत्ताच PMTमध्ये यांची भेट झाली आणि अतिशय उत्कृष्ट मराठी बोलतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव काय? हो, मी प्रकाश आनंद सिंग मोईरांगथेम आहे. आणि आपण कुठून आलात? मी इकडे पुणेकडे आलो आहे, महाराष्ट्राचे पुणे शहर. आणि कुठून आलात आपण? आपलं राज्य इम्फाल शहर, मणिपूर राज्य. आणि किती वर्ष झालं पुण्यामध्ये आहात? 6-8 वर्ष झाला. मग इतकं चांगलं मराठी येण्याचं हे कारण काय? कसं शिकला मराठी आपण? कसं शिकला म्हणजे पुरे भारतमध्ये महाराष्ट्राची सभ्यता, महाराष्ट्राची गर्वमान्य या ऐसे महाराष्ट्राची कला वो उत्तम आहे. सो आता मी इकडे अभ्यास करतोय. अभ्यास नंतर मी काय करणार? मी इकडे नॉलेज गेन करणार. मी इकडे शिकायचे आहे. तो इकडे एक उच्च दर्जाची सभ्यता आहे, उच्च दर्जाची संस्कृती आहे, उच्च दर्जाची राजनीतिकरण आहे, उच्च दर्जाची अभ्यासाची सिलेबस आहे, युनिव्हर्सिटी आहे. सो मी इथून आला काय करणार? मला शिकणार. तो मी शिकण्याची प्रयत्न करतोय. सो मी हळूहळू मराठी बोलतो. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की मणिपूरचे हे सगळे विद्यार्थी घेऊन हे सर इथे आलेले आहेत आणि अतिशय चांगलं मराठी बोलतात. 6 वर्षातच चांगलं मराठी ते शिकलेले आहेत. या सगळ्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना घेऊन ते इथं आले आणि त्यांना ते गाईड करत आहेत. इथं कुठं राहायचं, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. मग त्यांचं मराठी ऐकून मला असं वाटलं की आपण बोलावं त्यांच्याशी. आणि हे आपल्या मराठी माणसांना पण शिकायची गरज आहे की आपण जर मराठी बोललो इतर राज्यातल्या लोकांशी तर तेही तितक्याच लवकर मराठी शिकतात. आपणच मराठी बोलत नाही इतर लोकांशी, त्यामुळं त्यांना मराठी शिकण्यासाठी अडचण निर्माण होते. तर त्यासाठी असं वाटलं की आपण हा व्हिडिओ करावा. आणि त्यांनी मला हे कमळाचं जे एक फूल आहे, फ्रूट कमळाचं जे फळ आहे ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, जे आता थोडंसं खाऊन पण बघितलं. सो लास्ट पॉइंट, महाराष्ट्र शिवाजीचे राज्य उच्च दर्जे का है. सो आपको वो संस्कृति समझना है. यू नीड टू बी इन द नॉर्मल बैक टू ग्राउंड. उसके बाद आपका तरक्की होगा. सो तुला अगर लहान छोटे लेवल से अगर आपको बड़ा आदमी मोटा मानुष बनना है तो आपको वो संस्कृति समझना है. वो जो गुण है अपने राज्य का, अपनी कल्चर का, अपनी जो संस्कृति का, अपनी जो सिलेबस का, अपनी जो इर्द गिर्द का सभ्यता का, वो आपके अंदर में होना है. त्यानंतर तुम्ही मोठा माणूस बनू शकतो. अरे वा. आणि यांना सगळंच माहीत आहे बरं का. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत. परत ही लुमणी शाळा ही सगळ्यात पहिल्यांदा विद्यालय हे पण माहीत आहे. म्हणजे ते फक्त इथं राहिलेले नाहीत, फक्त व्यवसाय करत नाहीत, तर संस्कृती, कला सगळ्या गोष्टी या शहराच्या त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. सो जय महाराष्ट्र. थँक्यू ऑल. जय महाराष्ट्र, जय मणिपूर, जय भारत. जय भारत. ओके. चलो भारत और भी लंबा बात करेंगे.